अशी या दोघांची होत राही, कधी होते युद्ध मोठे, कधी छोटीशी लढाई, गडबड दंगा, रोज कपंगा, गुरु चाले दोघांच्या घरी. शेजारी शेजारी पक्के शेजारी, हे शेजारी शेजारी पक्के शेजारी. चढाओढ चाले अशी दोघांची, मधल्यामध्ये गोची होई घरच्यांची. शिव्याची बाहेरला खोली पोरांची ही बोला झाली, कुणी करता आग लावी, कुणी करता तेल घाली, होती दुनिया री आता झाले वैरी, बसतात सारे एकमेकांच्या गोरी. शेजारी शेजारी पक्के शेजारी, अरे शेजारी शेजारी पक्के शेजारी. तर आज मी तुम्हाला सगळ्यांना बालकवींची एक फार सुंदर कविता म्हणून दाखवणार आहे. श्रावण मासी, नीट ऐका हा. श्रावण मासी हर्ष मानसी, श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे. फार सुंदर कविता आहे. या कवितेचे कवी आहेत बालकवी. देखो देखो बालकवी. लहान वयामध्ये सुद्धा अवघड अवघड शब्द त्याला पाठ झाले होते. बालकवी. अरे काय बोलतोयस तू बिरजू? बालकवी म्हणजे ते स्वतः बाल नव्हते, अरे ते मोठेच होते. अच्छा अच्छा, म्हणजे मोठे असून सुद्धा लहान मुलासारखं वागायचे ते बालकवी. मूर्खासारखं काहीतरी मध्ये मध्ये बोलू नकोस. अरे बालकवी म्हणजे त्यांचं टोपण नाव होतं बालकवी. त्यांचं मूळ नाव होतं त्र्यंबक बापूजी ठोंबरे, पण बालकवी या टोपण नावाने ते कविता करत असत. तर आज त्यांची ही कविता आपण वाचतो आहोत. फार सुंदर कविता आहे. मी काय सांगितलं? श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे. तुम्हाला कविता आवडली आहे ना? मग तुम्हाला या कवितेचा अर्थ नक्की काय वाटतो तो सांगा बघू. गुरुजी, हा हम बताए. बताए? अच्छा, तू सांगशील? सांग, पण मराठीतनं सांगायचा. हा सांग. श्रावण और उसकी मासी, हर्ष और मानसी, या 4 जणांची ही गोष्ट आहे. हिरवळ दाटे चोहीकडे, मतलब सगळीकडे सुंदर सुंदर मुली है, और एक लड़की आती है पावसात भिजून सरसर सरसर येते, बरं, आणि परत जाते. तो ये 4 जन जो है वो कन्फ्यूज हो जाते हैं. वा वा वा, अरे काय अर्थ सांगितलास तू. खाली बस. अरे मी उपरोधानी बोललो, कथा सांगतोय. का बोलतो मी तुमच्याशी तेच तर कळत नाही. काही बोललात तुम्ही? तर आता आपण पुन्हा या कवितेकडे वळूया. एकमेकांशी बोलू नका. सांगा. श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे, याचा अर्थ काय आहे? कोण सांगेल? काय रे? हवालदार, तुम्हाला माहितीये? सांगू? सांगताय? सांगा सांगा सांगा. उभे राहा आणि सांगा. ए श्रावण बाल जातो काशीला, जातो काशीला, हे मात्या पित्याची कावड खांद्याला, कावड खांद्याला. श्रावण बाल जातो काशीला, जातो काशीला, कावड खांद्याला, कावड खांद्याला. गप्पा बसा. शिट्ट्या मारताय. खाली बसा. एक साध्या कवितेचा अर्थ विचारला ते सांगता येत नाहीये आणि म्हणे श्रावण जातो काशीला. श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे असं सांगतोय ना मी मगापासून ओरडून. हा सगळा त्रास मी स्वतःला का करून घेतोय तेच तर कळत नाही. पुन्हा तुम्ही काहीही तोंडातल्या तोंडात पुटपुटू नका. नाही नाही, आज तुमच्याकडनं हा अर्थ मला ऐकायचाच आहे. ए प्रद्युम्न यज्ञोपवीत, कोण आहे रे नवीन? कोण आहे काय? तुला 1000 वेळा सांगितलंय तो तूच आहेस, तूच आहेस. मी हा,
सांगता येईल का तुला अर्थ? गुरुजी मला असं वाटतं की ह्याच्यात ना काहीतरी झोल आहे. झोल आहे? श्रावण म्हणजे श्रावण महिन्यात अगदी बरोबर बरोबर बोलतोयस तू. श्रावण महिन्यात. हा इतकाच हा मोठा झोल आहे. हा हा सांग सांग. श्रावण महिन्यात हा हर्ष आणि मानसी एक दिवस हेवळीवर फिरायला जातात. हं? आणि एक दिवस हर्ष संधी साधून चॉपर काढतो आणि सर 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 8चा आकडा काढतो पाटा. आणि शेवटी काय? खून पाडे. खून पडे. शेवटी आहे ना सर खून पाडे. खून पडे नाहीये ते, ऊन पडे असं आहे. अरे क्षणात फिरूनी ऊन पडे. बापरे, मी माझं ब्लड प्रेशर का वाढवतोय? कळत नाही. थांबा 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 मास्तर, आता मला कळलंय. मी सांगू का अर्थ? अजिबात काहीही कोणीही सांगू नका. तुम्हाला मराठी शिकवण्यासाठी मला अजून काहीतरी शक्कल लढवायला हवी. नुसते विचार करू नका रे, काहीतरी सुचवा. काय करता येईल ह्यांचं मराठी सुधारायला? मला काही कळेन असंच झालेलं आहे. काय करता येईल? बाबा हा. काय बडबडताय? बडबडत नाहीये रे, आम्ही सगळेजण मिळून विचार करतो आहोत. काय करता येईल ह्या माझ्या विद्यार्थ्यांचं मराठी चांगलं करण्यासाठी? तू कुठे गेला होता सत्ता? मी मोबाईल रिचार्ज करायला. झालं. कशासाठी करता रे हे वायफळ खर्च? नाही तर काय काय उपयोग आहे त्याचा? अहो वायफळ काय? वायफळ नाही तर काय आहे? हा, तू काय फार विचारवंतांची गप्पा मारत असतोस, मित्रांशी काहीतरी गप्पा मारत असतोस. काय फायदा आहे त्याचा? बाबा हा. आज मला मोबाईल रिचार्ज केल्याचा फायदाच झालाय. कसा काय? अहो या कंपनीच्या स्कीम नुसार मल्टीप्लेक्स मध्ये एक तिकीट फ्री कुठल्याही सिनेमाचं, आणि सोबत 4 तिकिटांना 50% डिस्काउंट. अगं बाई काय मस्त स्कीम आहे. अहो ऐका ना, आपण खूप दिवसात पिक्चर नाही बघितला ना, चला ना आपण जाऊया का सिनेमाला. अहो 1 तिकीट फ्री मिळतंय आपल्याला आणि पुढच्या 4 तिकिटांवर किती? 50% डिस्काउंट. चला ना जाऊया ना, चला. अगं हो हो हो, सिनेमाचं नाव काढल्यावर किती अगदी लहान मुलीसारखं हा 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 करतीयस. जाऊया जाऊया, नक्की जाऊया. मग फक्त एकदा जरा हिशोब करूया. हिशोब कसा काय? अरे मला सवय म्हणून करू, बाकी काही नाही. जाऊया नक्की जाऊया, पण हिशोब मात्र केलाच पाहिजे. मला सांग किती रुपये तिकीट आहे म्हणालास तू? 150 म्हणजे त्याच्या अर्धे. हा म्हणजे 75. अहो बाबा 150 हे डिस्काउंट सकटच सांगतोय मी. अरे काय सांगतोस काय? एका चित्रपटाचं तिकीट 300 रुपये? हो बापरे, म्हणजे 4 जणांचं. अरे अहो मामा, आणि आपण इंटरवल मध्ये समोसा, कोल्ड्रिंक आणि पॉपकॉर्न सुद्धा खाऊयात. म्हणजे काय? अहो बाबा तिथे ना कॉम्बो ऑफर आहे. कॉम्बो? त्यात काय कॉम्बायचं? हो तसं नाही, 150 रुपयामध्ये 2 समोसे, मीडियम पॉपकॉर्न आणि 1 कोल्ड्रिंक. मस्त आहे. म्हणजे झाले 4-5 जणांचे 600, पुन्हा 600 रुपये. परत आपण एवढे सगळेजण जाणार म्हणल्यावर आपल्याला रिक्षा करावी लागणार ना, आणि एका रिक्षात आपण सगळे जाणार नाही. म्हणजे 2 रिक्षा झाल्या. 2 रिक्षा येताना हाफ रिटर्न झाले 650 रुपये त्याचे होतील साधारणतः. शिवाय जेवण. जेवणाची काळजी तुम्ही करूच नका. पोळी भाजीचे डबे पॅक करून घेईन बरोबर. हा अगे डबे कसले करतेस? आपण मल्टीप्लेक्स मध्ये जाणार आहोत सिनेमाला. हे बघ एखादं रेस्टॉरंट बघूया. हल्ली 350 रुपयामध्ये उत्तम जेवण मिळतं, फर्स्ट क्लास, अनलिमिटेड. काय सांगतोस काय? बघा चित्रपट महाग झालेत पण जेवण अजूनही स्वस्तच मिळतं. अरे 350 रुपयात 5 जणांचं जेवण अनलिमिटेड. वा वा वा. राव, प्रत्येकाला 350 रुपये पर हेड, फक्त ओनली 350. काय म्हणजे 350, 700, 500. बाप रे. अरे हा सगळा खर्च किती होतो याची कल्पना आहे का तुम्हाला? एका चित्रपटासाठी केवढा खर्च आहे हा? नाही एवढा खर्च काही मी करणार नाही. सिनेमाला जायचं रद्द. आपण या चित्रपटाला जात नाही. ऐका तरी, ते एवढं सगळं ठरलं ना. ठरलं. मोरू, इथे काय करतोयस? मी हे मस्तपैकी हवा खातोय. अय्य हो, जाऊ दे. ऐक ना,
घरच्यांचा फिल्मचा प्लॅन कॅन्सल झालाय ना, मग आपण दोघं जाऊयात की सिनेमाला? आणि तुझ्याकडे एक तिकीट एक्स्ट्रा आहे माहितीये मला. अगं माझा मूड गेलाय आता. काय रे, कुठल्या पिक्चरला जायचं म्हणत होतास? पिक्चर? कुठला पिक्चर? पिक्चर वगैरे नाही काय. अरे असं काय करतोस? अगं बघ ना, ह्यानंच मला मेसेज करून इथं बोलावलं. अच्छा, म्हणजे तू हिला घेऊन जाणार होतास का सिनेमाला? नाही आम्ही आम्ही एका सिनेमाच्या परीक्षणासाठी सोबत जाणार आहोत तिथे. काही बोलू नकोस तू, मला चांगलंच माहितीये तू मला नाही म्हणणार आणि तिला घेऊन जाणार आहे सिनेमाला. हो. मोरू. अगं नाही, मी तुलाच घेऊन जाणार आहे सिनेमाला. अगं म्हणजे आपण जायचंय ना सिनेमाला सोबत. जायचंय की नाही? जा बरं, आवरून तयार हो. मी आलेच आवरून. काय रे, माझ्या समोर तिला म्हणतोस तिला सिनेमाला घेऊन जाणार म्हणून? अगं काय प्रकार आहे हा? नाही म्हणजे मी तुझ्याच सोबत जाणार आहे सिनेमाला. ओ, पण माझ्याकडे रिक्षाच्या भाड्याचे पैसे सुद्धा नाहीये. म्हणून तिला घेऊन चालला होता? हो. नाही अगं माऊ, अगं खरंच मला तुझ्यासोबत जायचंय सिनेमाला. खरंच का? अरे मग एवढं काय, मी पानकडे जाते आणि त्यांच्याकडून पैसे घेऊन येते. पण तुझे पा देतील का पैसे? माझे पाय ते कळलं ना. तू तयार राहा, मी आलेच पैसे घ्या. ओके, तयार राहा. वो चाची के यहाँ जौनपुर जाके आया तू? हाँ. पा ऐका ना. हाँ. सुन शिवप्रसाद, बाद में फोन करता हूँ. हाँ बोल बेटा. मला थोडे पैसे द्या ना. पैसा? हाँ. ले 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 ले, जितना चाहिए उतना ले ले. नाही एवढे नको आहेत, एवढेच पास, 500 पास. अरे बहुत पैसा है हमारे पास. नाही नको, नाही लागणार एवढे. नहीं चाहिए? नाही नको. हाँ, तू रख. ले ले. बहुत पैसा है हमारे पास. मी सिनेमाला चाललीये माझ्या एका मैत्रिणी बरोबर. एकच मैत्रीण आहे माझी, तर ती आणि मी असे आम्ही चाललो. चालेल ना? अरे मैंने कुछ पूछा ही नहीं. अगं बाई, हो की. मग मी येऊ? हाँ जा. ए मम्मा बेटा, कहाँ जा रही हो बेटा? अगं मी मैत्रिणी बरोबर. नहीं वो समझा, लेकिन कहाँ जा रही हो? सिनेमाला चालली है. हाय भैया, जी लो जी, सुनो जी, हम जाएंगे फिल्म देखने. हाँ जाएंगे, जरूर जाएंगे. बहुत अच्छी फिल्म लगी है. कौन सी? ससुराबी कब्बो जमाए रहील. कसल्या सिनेमाला जाणार तुम्ही? तो का हुआ, तो तू बता, कौन सी फिल्म देखने जाएंगे? आम्ही तर हिंदी सिनेमा पाहायला चाललोय. तो कोणा बात नाही ना, आपण पण जाऊया हिंदी सिनेमाला. चलो सब चलते हैं. पण पप्पा, माझी मैत्रीण आहे ना माझ्या बरोबर. तो क्या हुआ, उसको भी साथ में ले ले. तेरे जितने भी फ्रेंडवा है ना, सबको साथ में ले ले. हाँ, सबका टिकटवा निकालेंगे हम. हाँ, चलो आवरा. तयारी कर रहे हैं. और मजा येते एकत्र सिनेमा बघायला. ऐका ना पोरू. म्याऊ म्याऊ. जायचं का सिनेमाला? मला ना खूप भारी वाटतंय. मोरू, थोडासा घोळ झालाय रे. आता कसला घोळ? म्हणजे मी पानकडे गेले होते, पण त्यानंतर तिकडे गेल्यावर काहीतरी वेगळंच घडलं. पाणी मा म्हणाले की आम्ही पण येतो सिनेमाला, आणि सगळा प्लॅन फिसकटलाय आपला. का? माहिती नाही, पण आता मला त्यांच्या बरोबर जावं लागणार आहे. हे बघ, आपण उद्या जाऊया. हा, उद्या जाऊया मूवीला. माझा मूड गेला. मोरू, अरे ऐक ना, असं काय करतोस? उद्या जाऊ की आपण मूवीला. प्लीज ऐक ना मोरू, आई एम सॉरी. चलो राव साहेब, चलो. अरे शुरुआत छूट जाएगी तो मजा नहीं आएगा. चलो. हाँ, चलो. हाँ, एक साथ सिनेमा देखने में कुछ और ही मजा होता है. सिनेमाला चाललोय आम्ही सगळे जण. साहेब, गाडी काढू? तू नको, मी काढतो गाडी आणि चालवतो मीच.
चलो 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 चलो। इसे क्या हुआ, ये क्यों खड़ा है? ए मोरिया, डोळे आले का? पुतला खड़ा है। चलो चलो चलो, 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 हाँ, चलो, जा रहे हैं हम चलो, आ जाओ। सिनेमा देखने। हाँ। तो होता ये है, दूसरे शॉट में जो हीरो है वो ऐसे पानी से ऐसे ऊपर आता है, ऐसे ऊपर आ जाता है, समझ गए? और वो लड़की देखती है उसको, वो टॉवेल लेके आती है, ऐसे उधर से वो दौड़ के आई, ऐसे हाँ दौड़ के आई, ऐसे पानी से ऊपर आया, पानी से ऊपर आया तो उधर से विलन बाहर आ जाता है, उसके हाथ में बंदूक है और वो ऐसे ठक 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 फायरिंग शुरू कर देता है। लड़का और लड़की दोनों डर जाते हैं, दोनों पानी में ऐसे सुर लगाते हैं, ऐसे नीचे। फिर वो पानी से जाते हैं तो आते हैं समुद्र से बाहर। काय सांगतोस काय? फिर सच में काय चाललंय हे सगळं काय चाललंय? जा जागेवर जाऊन बस. जाते हैं हा. आणि काय चाललं होतं हे सगळं? वो फिल्म की स्टोरी बता रहा था। कल गया था ना मैं सिनेमा देखने, टिकट निकाल के, फोकट में नहीं गया था, बहुत पैसा है हमारे पास। अच्छा. काल मी सुद्धा एक छान मराठी नाटक पाहिलं आणि माझ्या समोरचं कोडं असं पटकन सुटलं. नाटकाला जाऊन कोडी पण सोडवता आपण? गप्पा बसा. माझ्या समोर प्रश्न होता, तुमचं मराठी सुधारायचं कसं? त्यासाठी मी ही काही पुस्तकं आणलेली आहे. अरे पुस्तकात वाचून मराठी सुधारायचं तर मग तुझा काय फायदा? गप्पा बस. शहाणपणा नको आहे. तर या पुस्तकांमध्ये मराठी नाटकातील गाजलेल्या व्यक्तिरेखांचे काही उतारे दिलेले आहेत. अत्यंत समृद्ध अशी मराठी भाषा या उतार्यांमध्ये वापरलेली आहे. तर तुमच्यापैकी प्रत्येकाने या पुस्तकातला आपल्याला आवडेल, बरं का, आपल्याला आवडेल तो उतारा निवडायचा, ती व्यक्तिरेखा निवडायची आणि उद्या येताना तो उतारा पाठ करून मला साभिनय करून दाखवायचा. म्हणजे शब्दांवरचं वजन, भाषा काय असते ते तुम्हाला कळलंय की नाही हे मला कळेल. अरे एक्टिंग तो हमरे बाएं बाएं हाथ का खेल है. बिरजू, आपण अभिनेते आहोत असं वाटणं आणि प्रत्यक्षात अभिनेता असणं यात फार अंतर आहे बरं. बघा बघा गुरुजी, हा, उद्या बघा कोण अभिनेता आहे आणि कुणाला आपण अभिनेता आहोत असं वाटतं. Your national office in the whole wonderful office. साहेब, काय होतंय का तुम्हाला? पाणी घेऊन येऊ? हे भगवान, अरे हम एक्टिंग कर रहा था, पता नहीं चला? एक्टिंग होता? हाँ, फिर एकदम सॉलिड. अरे वो हॉलीवुड का एक्टिंग ऐसा है. हाँ. हाँ, अब बताता हूँ बल्लाड़ को एक्टिंग क्या होती है. हा, तुम्ही भारीच करणार साहेब, आपल्याला माहिती आहे ना. हाँ, वो तो है. लेकिन हमरे एक बात समझ में नहीं आ रही है, कौन से नाटक का हम प्रसंग करें? साहेब, तुम्ही ना आमच्या गावाकडची जी नाटकं होतात ना, हा. त्याच्यातला एखादा सीन करा. लय भारी भारी नाटकं होतात. हाँ, कौन सा नाटक? त्या मागे एक बघितलं होता, भैयाला दिली ओसरी, हा. भैया हात पाय पसरी. हमरे ऊपर नाटक है का? नाही, भैया म्हणजे भाऊ भाऊ दादा. हाँ. अच्छा. ते जाऊ दे, ते जाऊ दे. हा. त्याच्यापेक्षा पण एक भारी नाटक आहे. हाँ, कौन सा? थांब रागिनी कुंकू लावते, अर्थात रक्तात न्हायली कुऱ्हाड. इधर एक्टिंग करके बता. कुऱ्हाडीची एक्टिंग नको, माणसाची एक्टिंग करून दाखव. हा, एक सीन सांगतो तुम्हाला. हा. काळी कभिन्न रात्र असते, हा. सोसाट्याचा वारा सुरू असतो. रात्रीची कुत्री भुंकत असतात. जवळच एक बंगला असतो.
त्या बंगल्याचं दार आपोआप उघडतं. त्या दरवाजातून एक आकृती चालत येत असते. टपाक, 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 टपाक. बंगल्यामध्ये वटवागळ्यांचा धुडघूस चालू होतो. ती आकृती अजून जवळ चालत येते. टपाक, 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 टपाक. सोफ्यावर एक माणूस बसलेला असतो. ती आकृती त्याच्या अजून जवळ येते. टपाक, टपाक. आणि विचारते, काय चाललंय? कभी ने कौन सी स्टोरी सुना रहा था? अच्छा होगा तुम आ गई. अरे बेटा वो हम नाटक करने वाले हैं ना. अगो भाई नाटक हाँ. तुम्ही करताय? कुठलं नाटक? अरे वही तो समझ में नहीं आ रहा है कौन सा नाटक करें. मी सुचवू तुम्हाला? हाँ बता बता. मराठीतल्या सगळ्या नटांना भुरळ घालणारं नाटक आहे. हाँ. नट सम्राट. तुम्ही ना त्यातलाच संवाद म्हणा, म्हणजे तुमच्या अभिनयाची अशी ताकद दिसून येईल. अच्छा नाटक है वो नट सम्राट. नट नाही, हाँ. नट सम्राट. फार गाजलेलं नाटक आहे ते. अच्छा नमूना दिखाओ. नमुना मतलब एक हाथ डायलॉग बोल के दिखाओ. हा फार प्रसिद्ध संवाद आहे त्यातला. हाँ, हाँ, हाँ. टू बी और नॉट टू बी दॅट इज द क्वेश्चन. अरे मराठी नाटक है बोला था ना. हा मराठी मध्ये हा आहे ना. हाँ. कुणी घर देता का घर, हाँ? या तुफानाला कुणी घर देता का घर, हा संवाद म्हणा. हा कहीं ये हमरे मन का तो डायलॉग नहीं है. अहो नाही, नाटकातला डायलॉग आहे हा. ठीक. ए भाई, ए भाई, काय झालं साहेब? कोणी घर देता का घर. ए भाई, कोणी घर देता का घर. इतना सन्नाटा क्यों है भाई. नहीं नहीं कोणी घर देता का घर. वा वा वा. या तूफानाला कोणी घर देता का घर. तो ठीक है, हम करेंगे नट सम्राट. नट सम्राट. अयो ते कसं काय करणार ते ऑमलेट नाटक म्हणजे कसं काय ते. शेट्टी, अरे ऑमलेट नाही रे, हेल्मेट. अरे एवढा गाजलेलं नाटक आहे त्या काली माहितीये. तिकीट पण मिळायचं नाही. अरे डोक्यावर उचलून दिले नव्हता हेल्मेट लोकांनी. अरे मला माहिती आहे ना. ठरलं का काय करायचं मग? या आपलं तर ठरलेलं आहे. आपण श्यामच्या आई मधला करणार आहे. अय्यो ते आईचं करणार की काय तुम्ही काम. असू दे असू दे. ये मी श्यामच्या आईचा रोल नाही करणार आहे रे. मग मी श्यामच्या आई मधला श्याम करणार आहे. बलूची, तू श्याम करणार आहेस? नाही काय. अरे या गुरुजीने बघितला ना त्याच वेळी बोलले, हाच तो श्यामच्या आई मधला श्याम. बाई तुम्ही काय करणार? मी फुल राणी करणार आहे. बाई फुल राणी नाही हो, फुलंदेवी. एवढं गाजलेलं नाटक आहे त्या काली. सिनेमावर घेतलंय का नाही. अरे तिकीट पण मिळायचं नाही त्या काली. माझी ड्युटी असायची का नाही. फुलंदेवी नाही, मग फुल राणी. अच्छा फुल राणी. लय गाजलेलं नाटक होतं. होय काय. तुमचं ठरलं का आता तरी काय करणार? माझं फिक्स आहे. काय हेल्मेट. एवढी गाजलेली भूमिका आहे माहिती आहे त्या काली. सशक्त भूमिका. अरे तुमच्यासारखं काम आहे का आयऱ्या गायऱ्याचा. त्याला ताकद लागते त्या भूमिकेसाठी. अरे त्या भूमिकेचा अभ्यास पण मी केलेला आहे का नाही. हेल्मेट. एक्सक्यूज मी. एक्सक्यूज मी नाही, हेल्मेट. तेच ते हेल्मेट नाही, मग? हॅमलेट. विलियम शेक्सपियरचं नाटक आहे ते. मला एवढा सगळा माहितीये. म्हणजे काय. तो विलियम शेक्सपियर मी कोळून पेलो. तुमची स्वगत बसवायला मी मदत करणार आहे. ओ दुबईवालं, मी करते स्वागत संध्यांचं. मी म्हणते स्वागत घेतलंय भारी. ऐका. आओ बाई, स्वागत गीत नाही हो, स्वगत. स्वगत स्वगत म्हणजे यु नो मोनोलॉग किंवा प्रवेश. स्वगत
ते काय ती मी बसवून देणार आहे. हा मग चालेल. चालेल मग काय. आणि तुम्हाला साजेसे कॉस्ट्युमही देईन मी. हा, म्हणजे कॉस्ट्युम काय देणार आहो काय असं नाही हो, कॉस्ट्युम देईन कॉस्ट्युम. या पाऱ्या तुला कॉस्ट्युम माहित नाही रे? युनिफॉर्म असं बोला ना. ते कॉस्ट्युम देईन म्हणजे तुमच्या भूमिका अशा बहारदार होतील. म्हणजे बघा असं हॅमलेट असतो ना, हॅमलेट तो असा वा 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 वा, सगळ्यांनी अगदी छान तयारी केलेली दिसतीये. वा, तुमच्या होकारावरून कळतच आहे तुमची तयारी किती झाली आहे ती. तर मग आता वेळ वाया न घालवता आपण सादरीकरणाला सुरुवात करूया. सर्वप्रथम कोण करेल? प्रद्युम्न या. हा. अच्छा करो अच्छा करो. मला सांग, कुठला उतारा तयार करून आलायस तू? प्रणाम गुरुजी. मी श्यामच्या आई मधला श्याम करणार आहे. बहुत बढिया. वा वा वा, या पहिल्या वाक्यानेच माझं मन जिंकलंस तू. श्याम, आता सादर कर बघू तुझा उतारा. तर माझी आई खूप थोर आई होती. माझ्या आईने माझ्यासाठी खूप कष्ट घेतले. मी लहान असताना माझी आई खूप मोठी होती. ती मला नेहमी म्हणायची, श्याम्या बँडी, शिव्या बिव्या दिल्या तर लय कुत्र्यावाने मारीन मी तुला. अरे काय बोलतोयस तू हे? श्यामची आई श्यामला भेंडी असं म्हणायची आणि कुत्र्यावाणी मारीन असं कसं म्हणेल रे श्यामची आई? गुरुजी, हा, हे मी माझ्या स्टाईलने बोललो ना. आता नीट बोलतो. हा. तर मी माझ्या आईला म्हणालो, आई मला विहिरीत ढकलू नको, मला विहिरीत ढकलू नको, मला भीती वाटते, मला भीती वाटते. पण माझ्या आईने माझ्या कंबरड्यात लाथ मारली आणि मला पोवायला शिकवलं. काय वा वा, काय हे काय? अरे हे कुठे आहे सगळं श्यामच्या आईमध्ये? हा, आणि श्यामच्या आईने श्यामच्या कंबरड्यात लाथ घालून त्याला पवायला शिकवलं. हा गुरुजी, माझी आई अशीच आहे ना. अरे पण तू श्याम झालायस ना, आणि श्यामची आई मधला उतारा करणार होतास ना रे. ना तेच केलं ना. नाही रे नाही, जा जागेवर जाऊन बस. एकदम चॉपला रोल. तर आता पुढचं कोण आहे? हा, मैनाबाई, तुम्ही या या. या महिना तर मैनाबाई, तुम्ही कुठला उतारा पाठ केलेला आहे? मी ना, हा, मी फुल राणी करणारे. फुलराणी नाही हो, फुलराणी. तेच ते. हा, तेच ते नाही, ती फुलराणी. वा वा. हवालदार साहेब, येता का जरा साथीला? आलो ना. आलो. अरे काय चाललंय हे? आ? हवालदार कसं चालतील साथीला? मास्तर, मला साथी बिगर काय करताच येत नाही. हा, चला करून दाखवा. ऐका, तुला शिकवीन चांगलाच धडा. तुझ्या पापाचा भरलाय घडा. तुला शिकवीन चांगलाच धडा. तुझ्या पापाचा भरलाय घडा. अरे जी 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 जी. असं मग पापाचा घडा भरला, मग त्याचं पुढं काय? मी बी चांगलंच उत्तर देणार. आमच्या कशाला, दे की उत्तर. या मास्तर, तुम्ही बसा मास्तर. या मास्तर, तुम्ही बसा मास्तर. तुझं गटारात घालून टाकते शास्त्र. बसा मास्तर, बसा मास्तर. गप्प
काय चाललंय आणि तुम्ही सुद्धा काय नाचताय? काय शास्त्र काय मास्तर काय? अरे ही काय लावणी आहे? फुलराणीमध्ये लावणी होती अशी? नाही 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 नाही, मी ऐकलं होतं माग हे नाटक कोणतरी म्युझिकल केलं होतं म्हणून मी बी म्युझिकल केलं. म्हणून केलंस का? मग आता काय बोलणार? जा मैनाबाई, जागेवर जाऊन बसा. मग गुरुजी हा. आता बस येऊ दे का? बस कशी इथे येईल? अहो म्हणजे मी येऊ का? मग तसं विचारा. अलेक्स झोंड, तुम्ही करणार आहात आता? हा? या झोंड, इथे येऊन काय ते सादर करा. हा. झोंड, तुम्ही काय सादर करणार आहात? तो मी नव्हेच. मग प्रश्नच मिटला. हो गुरुजी, अहो मी तो मी नव्हेच नाट्यातला उतारा सादर करणार आहे. असं होय? करा करा करा. हा. तर न्यायमूर्ती महाराज, हा. तुम्ही किती वेळा आणि किती वेळा म्हटलं तरी मी छाती ठोकून सांगेन की तो मी नव्हेच. कंडक्टर, डबल घ्या डबल. काय डबल काय घ्या? डबल काय घ्या? अहो तंबाखूचा बार. अहो लखोबा लोखंडे तंबाखूचे व्यापारी होते, स्वतः तंबाखू खात नव्हते. आणि काय हो, राधेश्याम महाराजांचा त्या नाटकातला वेश केलाय आणि उतारा मात्र लखोबा लोखंडांचा करताय. काय अर्थ आहे याला? अहो गुरुजी, असं कसं? हे सगळं माझं वर्किंग आहे, वर्किंग. हे असं वर्किंग? उगाच शहाणपणा करून तोंडवर करून बोलू नका. काय आहे ते सादर करा. हिची गुंडू, हिची गुंडू, वीर मुंडू, संकट कुंडू हनुमान. न्यायमूर्ती महाराज, न्यायमूर्ती महाराज, आज तुम्हाला मला शिक्षा देण्यापूर्वी 1000 वेळा विचार करावा लागेल. आज या कोर्टात ज्यांनी ज्यांनी माझी साक्ष दिली आहे त्या एकीलाही किंवा एकालाही मी साक्षात कधी बघितलेलं नाहीये. आज दिवसभरात शेकडो प्रवासी बस मधून उतरतात, चढतात. कुणाकडे हा अलेक्स झोंड लक्ष देणार आहे? काय बोलतोस तू? न्यायमूर्ती महाराज, मी मूळचा निपाणीचा, तिथेच लहानाचा मोठा झालो. त्यामुळे कानडी आणि मराठी या 2 भाषांशिवाय मला दुसरी कोणतीही भाषा येत नाही. हा, आता काही बिहारी प्रवाशांमुळे थोडं बहुत बिहारी बोलावं लागतंच. हिंदी तर यावंच लागतं. पण न्यायमूर्ती महाराज, त्या बाईने जो माझ्यावर आरोप केलाय की तिला धक्का देणारा तो मी नव्हे. न्यायमूर्ती महाराज, त्या बाईने डेपोत माझी कंप्लेंट केली, पण बसच्या घंटेची शपथ घेऊन सांगतो तो मी नव्हे, तो मी नव्हे. गप्पा बसा. अरे काय आहे हे? काय बोलत होतास तू ह्या उतार्यामध्ये मध्येच? न्यायमूर्ती महाराज, आज ह्या उतार्यातून मला माझी बाजू मांडायची संधी मिळाली म्हणून मी थोडेसे बदल केले. न्यायमूर्ती महाराज, आचार्य अत्र्यांनी लिहिलेल्या नाटकात तू बदल केलेस? बसा. प्रल्हाद केशव धोंड, जागेवर जाऊन बसा. बास करा आपलं स्वागत. बहुत अच्छा. तुम्हाला उतार्यांची तयारी करून यायला सांगितलं तर तुम्ही हे असं काहीतरी करून आलात. अरे रावसाहेब, मी हा, कपडे तर बरे घातलेस. ये इथे ये आणि काय करणार आहेस ते सांग. ये. बहुत बढ़िया होगा. चला, आपण काय सादर करणार आहात? हमलेट. अरे ऑमलेट नहीं होता, ऑमलेट होता है. बिरजू, अजिबात मध्ये बोलायचं नाहीये. आणि ऑमलेट कसलं ऑमलेट? अरे नाटकाचं नाव होतं हॅमलेट. हॅमलेट. हा, त्या मी करतो आता चालू. वा, काय पण नाटक निवडलंय. ती नाही ओबी सारखी रात्रंदिवस अश्रू ढाळत होती. तिनेच अरे देवा, चोरगेश्वरा, तिनेच. अरे काय हे? अरे ह्या नाटकात चोरगेश्वर कुठून आला? गुरुजी, चोरगेश्वर आपल्या देवाचं नाव आहे ना. आणि गुरुजी, नावात काय आहे का नाही? हो बरोबर आहे, शेक्सपियर असंच म्हणालाय. पण आता मी बोललो ना. आता पुढचा. विवेक शून्य पशु देखील जास्त दिवस शेव करतात. माझ्या चुलत्याशी पाठ लावला तो माझा पिंट्याचा भाऊ. अरे काय कपडे घातलेस तू आणि नक्की कुठल्या नाटकातले हे संवाद म्हणतो आहेस? पिंट्याचा भाऊ तुझा चुलता कसा असेल? तेच ते काय? अरे मूळ नाटकात पित्याचा भाऊ म्हणजे चुलता नाही का रे? तेच ते माझ्या पित्यासारखा होता, जितका मी हरकिलस
हरलो मी इथं. शब्द हरक्युलस असा आहे. हा, हरक्युलस असा शब्द आहे. परमेश्वरा, बरं झालं रे, बरं झालं. त्या शेक्सपियरला मराठी भाषा कळत नव्हती, नाही तर येऊन थोपडवला असता त्यांनी तुला. जा जागेवर जाऊन बस. काही येत नाही, काही नाही. गप्प बसा. आता कोण राहिलंय? हवालदार परब. या. बापरे, टेन्शन नाही, टेन्शन घेऊ नका. आपण काय करणार आहात? वाहतो दुर्वाची बेडी. दुर्वांची बेडी? दुर्वांची जुडी कशी दिली हो? काय? ती जुडी काय म्हणता? अरे दुर्वांची जुडी विकायला बसलेलं नाही मी इथे. वाहतो ही दुर्वांची जुडी हे नाटकाचं नाव आहे. कल्लय. बाळ कुलटकरांनी लिहिलेलं नाटक आहे वाहतो ही दुर्वांची जुडी. हा, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू. कळलंय ते. पुढे चालू करा. काय काय सांगू तुला? वाहतो ही दुर्वांची बेडी. बेडी नाही रे, दल्ली जुडी. काय काय सांगू तुला? जल्ला सुक्याबरोबर ओला पण जलता तसाच मी जल्लो. संगत नडली मला ताई, संगत नडली. खाया ना पिया गलास फोडा बाराना. ताई खाया ना पिया गलास फोडा बाराना. त्या रंगरावाची संगत मी का केली? का केली? आग लागली त्याच्या तोंडाला, करपाटला त्याचा काली, जळला त्याचा मोहरा, जळला त्याचा मोहरा. ताई तू माझ्यावर एवढं प्रेम का केलंस? का केलंस प्रेम? माझ्या सगळ्या चुका तू बाबांपासून का लपवून ठेवल्यास? आता मी जेल मधून येईन, तो सुधारलाच येईन. हवालदार परब सारखी माणसं आहेत तिथं. त्याच्यासारखा पोलीस स्टेशन मध्ये चांगला माणूस कोणच नाही. जणू काय देव माणूसच आहे तो. काय चाललंय हे? वाहतो ही दुर्वांची जुडी. अरे वाहतो ही दुर्वांची जुडी. वाहतो ही हवालदार परब, कुठल्या नाटकातले संवाद म्हणताय? हे काय मालवणी वाहतोय दुर्वांची जुडी आहे का? हो जल्ली मालवणी नाही, बानकोटी चिपळूणकडची आहे. अरे तेच ते. होय होय, ते हवालदार परब बद्दल सांगायला हवं म्हणून सांगित होतो. काही गरज नाही हवालदार परब बद्दल सांगण्याची. अरे नाटक कुठलं सांगताय काय? प्रत्येक जण मला त्रास देताय रे, प्रत्येक जण मला त्रास देताय. जा जागेवर जाऊन बसा. पण तसं बरं केलं ना वाईट. बरं केलं ना. परमेश्वरा, घाम फोडलात रे तुम्ही लोकांनी मला. हा, आता कोण राहिलंय? शेट्टी, ये इथे ये. वा, अभिनिवेश तरी उत्तम आहे. हा, नमस्कार करू नकोस, ते पडेल डोक्यावरच. हा, चला. अयो आम्ही ते तुगलक नाटक घेतलेलं बघा, ते कर्नाटकांचं तुगलक. वा वा, गिरीश कर्नाडांचं तुगलक नाटक. वा वा वा, ठाकर. ಆಸೆಗಳ ವಯಸ್ಸು ಇಡೀ ಜಗತ್ತನ್ನೇ ಕನುವು ಕಾಣುವ ವಯಸ್ಸು. ನಾನು ಸಹ ದೌಲತಾಬಾದಗಿರಿ ಮೊದಲ ಬಾರಿ 30 ವರ್ಷ ವಯಸ್ಸು. ಈ ಕೋಟೆಯನ್ನು ಕಟ್ಟುವುದರಲ್ಲಿ ತೋಡುಮಿದ್ದೆ ವಯಸ್ಸು. आता आपण हे जे एका मागोमाग एक ध्वनी काढले, याला काही अर्थ आहे? हा, का नुसतंच हदा 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 करताय? सर याने लॅग सॉलिड शिवाय दिलाय तुम्हाला. या खावटा द्या ना. या अयो अयो तसं नाही हो, ते आमचं कर्नाटकांचं नाटक असतं बघा, ते कन्नड मधलं. ते कर्नाटक आमचं असतं ना, ते आमच्या इकडचं, म्हणून आम्ही ते कन्नड मधलं सगळं करून आलो की हो. अरे कशासाठी? आम्हाला कानडी येत नाही याचा फायदा घेतोस का रे? आणि कशासाठी कानडी मध्ये? अरे मराठी मधनं उतारा पाठ करायचा होता ना. अय्यो पण ते ओरिजिनल कन्नड असतं की हो. अरे ते जरी ओरिजिनल कन्नड असले तरी सुद्धा मराठी सिनेमात काम करताना त्या गिरीश कर्नाडाने सुद्धा मराठी भाषाच वापरली आहे ना. मग तू कशासाठी कानडी मधनं बोलला? तरी पण आम्ही ते
कन्नड मध्ये सगळं पाठ करून सोडलं की हो. पुन्हा तेच कन्नड मध्ये जे पाठ केलंयस ना ते सगळं सोडून दे बाबा आता आणि पुढच्या वेळेला मराठीत पाठांतर कर. जा जागेवर जाऊन बस. अरे काय रे तुमची ही तयारी. आता कोण राहिलंय. ये सारी